श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला आपण जे स्वामी महाराजांच्या 11 गुरुवार करतो त्याची पूजा मांडणी मी इथं तुम्हाला करून दाखवणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. तर इथं बघा मी सर्वप्रथम काय घेतलं आहे, इथं पाट घेतला आहे. पाटाच्या भोवती रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यावर पाटावर एक लाल वस्त्र हातरून घेतलं. तिथं तुमच्याकडं महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो ठेवून घ्यायचा. माझ्याकडं फोटो आहे म्हणून मी फोटो ठेवून घेतला त्याच्यावर आधी सर्वप्रथम. नंतर आपल्याला जे पुस्तक आहे का ते पण पुस्तक त्याच्यावर ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जे आपण माळ आहे का नाही महाराजांची तेवढी माळ पण ठेवून घ्यायची. माळ, घंटी, अजून त्याच्याभोवती देवीचं एक छोटंसं माझ्याकडे हे आहे चांदीचा शिक्का आहे, मग तो पण ठेवून घेतला. घंटी, महाराजांना घंटी आवडते. शंख पण ठेवतात पण माझ्याकडे काही शंख नाही आहे त्याच्यामुळे मी नाही ठेवला. नंतर म्हणजे प्रसाद म्हणून मी दही, साखर, अजून गूळ, शेंगदाणे आणि खारीक, खोबरं, बदाम असं मी ठेवून दिले आहे सगळं एका वाटीमध्ये. आणि त्यांना दिवा पण लावून घेतला आणि पिण्यासाठी पाणी ठेवलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाणी ठेवायचं, लक्ष करून ठेवायचं बरं का. अगरबत्ती ते लावून घेतलं मी दर्शन ते करून बघत घेतलं. फुलं म्हणजे मी आदल्या दिवशीच फुलं घेऊन आले बाजारामधून, तर फुलं पण ठेवून घेतली. फुलं कमी होते, मला हारच करायचा होता पण कमी होते त्याच्यामुळे मी फुलंच म्हणजे असेच ठेवून दिले. महाराजांना फुलं व्हायचे बघा. महाराजांना ना पिवळा रंग खूप आवडतो. हे बघा मी पिवळ्या रंगाची पण होती ती फुलं ठेवून दिली सगळी. अशा प्रकारे आपल्याला ना मांडणी करून घ्यायची आहे. मांडणी केल्याच्या नंतर त्यांना म्हणजे जे हळद कुंकू ते पण व्हायचं, नाहीतर चंदन असतो का चंदन लावायचा. चंदन लावून मी त्यांची पूजा वगैरे करून घेतली. अशा सोप्या प्रकारे मी अशी मांडणी करून घेतली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना.